माझं नाव सलाउद्दीन शेख। मी शिवसेनाचा एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे। गेले 5 वर्षापासून सत्ताधाऱ्यांनी काही कारणास्तव निवडणूक थांबण्यात आली होती, पण कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आज निवडणुकीचे वारे फिरत आहे। कालचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये असं एकूण दिसून येत आहे की विरोधकांचं असं म्हणणं आहे की मतदार यादी दुरुस्त करा आणि परत इलेक्शन घेण्यात यावं। तुम्हाला माहीत आहे की गेले 5 वर्षापासून या जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये निवडणूक न झाल्यामुळे नागरिकांच्या प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत। एखादा वार्डामध्ये काही काम असेल तर अधिकारी काही ऐकत नाही। एखाद नागरिक नगरसेवकला जाऊन विचारतात जे जिल्हा परिषदमध्ये काही काम थांबलेत तर त्या जिल्हा परिषदचे कामं होतात, पण आजच्या तारीखमध्ये निवडणूक घेण्याची सध्या गरज आहे। दुसरी बाजू म्हणजे या विरोधकांना गेले 1.5 वर्षापासून मतदार याद्यामध्ये चूक कुठं दिसून आलेली नाही। आज ज्यावेळी कोर्टाने आदेश दिलाय की निवडणूक घ्या, याचवेळी या विरोधी पक्षांना लक्षात आलं आहे की मतदार याद्यामध्ये घोट झालेले आहे। विधानसभामध्येही तसंच असं सांगण्यात आलं आहे, पण गेली 1.5 वर्षापासून या मतदार याद्या दुरुस्त करण्यामध्ये विरोधकांनी का आवाज उठवले नाही? लोकसभामध्ये ज्यावेळी तुमचे प्रचंड बहुमत निवडून आला त्या काळात तुम्ही का सांगितलं नाही? विधानसभामध्ये ज्यावेळी सत्ता आली त्यावेळी तुम्ही सांगत फिरलं की बाबा या सत्तामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे, व्हीएममध्ये घोटाळा झालेला आहे, अनेक घोटाळे म्हणून सांगण्यात आले। पण सत्ता असताना नसताना तुम्ही फक्त ईव्हीएममध्ये घोटाळा सांगतात, पण ज्यावेळी तुमच्याकडे लोकसभामध्ये खासदार निवडून आले त्यावेळी का सांगण्यात आलं नाही? आणि दुसरा, आजच्या एक मतदार याद्यामध्ये गोंधळ दिसून येत आहे। यापूर्वी तुम्हाला 1.5 वर्षामध्ये या मतदार याद्याची लक्षात का आला नाही? आज प्रत्येक ठिकाणी सांगता या ठिकाणी 100 आहेत, त्या ठिकाणी 200 आहेत, फक्त सांगून चालणार नाही। यावेळी इलेक्शन घेतल्याशिवाय महाराष्ट्राला पर्यायाने इलेक्शन घेणं आजची तारीख म्हणजे काळाची गरज आहे आणि सत्ताधाऱ्याने या विरोधी पक्षांच्या कुठलेही लक्षात न घेता या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक घेणं गरजेचं आहे। नागरिकांचा प्रश्न आहे, नागरिकांच्या प्रश्नाकडे सत्ताधारीने लक्ष द्यावं। विरोधकाने विरोधाधिकाची भूमिका मांडली, सत्ताधारीने सत्ताधारीची भूमिका मानून आपला इलेक्शन घेण्याची गरज आहे असं मला असं वाटतं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, आगामी काळात त्याचा काही प्रभाव होईल असं वाटतं का? उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याचा फायदा होईल का नाही असं मला कुठं तर वाटत नाही। कसं आहे माहीत आहे का, आज लोकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्यामुळे लोक खुश आहेत। लाडकी बहीण असेल, अनेक योजनामुळे शिंदे साहेबावर खुश आहे, फडणवीस साहेबावर खुश आहे, तर त्यामुळे कुठला फरक पडणार नाही। नागरिक त्यांचे बाजू असले तर विधानसभामध्ये त्यांची विजय झाली असती। आज त्यांच्याबरोबर नागरिक नाही आहे, फक्त गर्दी गोळा करून सत्ता प्राप्त होत नाही, त्याला लोकांसाठी काम करावं लागतं आहे। या शिंदे साहेबांनी गेले मुख्यमंत्री असताना अनेक कामं केलेले आहेत आणि विधानसभामध्ये फार कष्ट घेऊन लाडकी बहीणसारखी योजनामध्ये, अनेक लाडका भाऊ म्हणजे अनेक ज्या योजना आहेत, ज्या मेडिकल लाईनमध्ये कामं केलेलं आहे, या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत लाखोची संख्यामध्ये आरोग्य सेवा झालेली आहे, त्याचा फायदा साहेबांना झालेला आहे। त्यामुळे या कुणी आले, कुणी गेले, कुणी एकत्र आले तर या सरकारमध्ये या लोकांना काही फरक पडत नाही। प्रत्येक ठिकाणी लोक इलेक्शनमध्ये एकत्र येतात, परत निघून जातात, त्याला फरक या कॉर्पोरेशन आणि जिल्हा परिषदची निवडणूकमध्ये होणार नाही। एकूण परिस्थिती बघितल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेनाची ताकद वाढलेली आहे। अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणावर शिंदे साहेबांच्या बाजूने जुळत आहेत। त्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजासाठीही शिंदे साहेब कार्य करत आहेत। त्यामुळे अल्पसंख्याक, दलित आणि इतर समाजाला घेऊन शिंदे साहेब जोराने काम करत आहेत। त्यामुळे कोण कुठं आला काही फरक पडत नाही।